नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर-व्ही-डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे खूप स्वागत आहे. आपण आज पोलीस भरती 2020 साठी काही संभाव्य प्रश्न पाहणार आहोत. तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करायचा आहे. तर या ठिकाणी पहिला प्रश्न जो असा आहे, ज्या गोष्टीची भीती वाटते तीच समोर येऊन उभी राहते. ज्या गोष्टीची भीती वाटते तीच समोर येऊन उभी राहते. या अर्थाशी जुळणारी खालीलपैकी म्हण कोणती आहे? ज्या गोष्टीची भीती वाटते तीच समोर येऊन उभी राहते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भित्त्यापाठी ब्रह्मराक्षस. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. या ठिकाणी 4 शब्द दिलेले आहेत. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड या ठिकाणी अशुद्ध शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, पुरोगामी या शब्दाचा अर्थ काय आहे? पुरोगामी या शब्दाचा खालीलपैकी अर्थ काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सुधारणावादी. पुरोगामी या शब्दाचा अर्थ होईल सुधारणावादी. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, बाजीप्रभूला लढता लढता वीरमरण आले हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? बाजीप्रभूला लढता लढता वीरमरण आले हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क केवल वाक्य. हे वाक्य केवल प्रकारचे आहे. ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी बहुविग्री समासाचे उदाहरण कोणते आहे? खालीलपैकी बहुविग्री समासाचे उदाहरण कोणते आहे? या ठिकाणी 4 शब्द दिलेले आहेत. बहुविग्री समासाचे आपल्याला उदाहरण ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क नीलकंठ. नीलकंठ हा शब्द बहुविग्री समासाचे उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी पर्जन्यछायेचा प्रदेश कोणता आहे? खालीलपैकी पर्जन्यछायेचा प्रदेश कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड सह्याद्रीचा पूर्व उतार हा पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये कोकण किनारपट्टी सर्वाधिक रुंद आहे? खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये कोकण किनारपट्टी सर्वाधिक रुंद आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब उल्हास. उल्हास या नदी खोऱ्यामध्ये कोकण किनारपट्टी सर्वाधिक रुंद आहे. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, मक्का आणि मदिना ही मुस्लिम धर्मियांची पवित्र स्थळे कोणत्या देशामध्ये आहेत? मक्का आणि मदिना ही मुस्लिम धर्मियांची पवित्र स्थळे कोणत्या देशामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क सौदी अरेबिया. मक्का आणि मदिना ही मुस्लिम धर्मियांची स्थळे सौदी अरेबिया देशामध्ये आहेत. ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, वाराणसी ते कन्याकुमारी दरम्यान असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक कोणता आहे? वाराणसी ते कन्याकुमारी दरम्यानच्या असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड नॅशनल हायवे 7. वाराणसी ते कन्याकुमारी दरम्यान असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला नॅशनल हायवे क्रमांक 7 आहे. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्रातील द्राक्षासाठी प्रसिद्ध असलेले खालीलपैकी जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील द्राक्षाकरता प्रसिद्ध असणारा खालीलपैकी प्रसिद्ध जिल्हा कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क नाशिक. नाशिक हा जिल्हा महाराष्ट्रातील द्राक्षासाठी प्रसिद्ध जिल्हा आहे. ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, थळ वायशेत हे खत कारखान्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? थळ वायशेत हे खत कारखान्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ रायगड. थळ वायशेत हे खत कारखान्यासाठी प्रसिद्ध ठिकाण रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर ही संस्था कोठे आहे? भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर ही संस्था खालीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब मुंबई. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर ही संस्था मुंबई या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर कोठे आहे? महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कोल्हापूर. कोल्हापूर या ठिकाणी महालक्ष्मी मंदिर आहे. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कोणते ठिकाण हे मध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब फोंडा. फोंडा या ठिकाणी मध उत्पादनासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, भारतातील पहिले संपूर्ण साक्षर शहर कोणते आहे? भारतातील पहिले संपूर्ण साक्षर शहर कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क कोट्टायम. कोट्टायम हे भारतातील पहिले संपूर्ण साक्षर शहर आहे. ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, प्लासीची ऐतिहासिक लढाई कोणत्या वर्षी झाली होती? प्लासीची ऐतिहासिक लढाई
कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब 1757ला प्लासीची ऐतिहासिक लढाई झाली होती. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, पाण्याचे बर्फाचे पाण्यामध्ये रूपांतर होताना त्याच्या आकारमानामध्ये कोणता बदल होतो? बर्फाचे पाण्यामध्ये रूपांतर होताना त्याच्या आकारमानामध्ये कोणता बदल होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब, तर ते कमी होते. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, भारताच्या सरन्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाचा आहे? भारताच्या सरन्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाचा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब राष्ट्रपती. राष्ट्रपती यांना भारताच्या सरन्यायाधीशपदाची नियुक्ती करण्याचे अधिकार आहेत. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, पंजाबचा सिंह म्हणून कोणास गौरवण्यात येते? पंजाबचा सिंह म्हणून कोणास गौरवण्यात येते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड लाला लजपतराय यांना पंजाबचा सिंह म्हणून गौरवण्यात येते. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली होती? विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महर्षी कर्वे यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, बालहत्या प्रतिबंधक ग्रह सुरू करणारे समाजसुधारक कोण होते? बालहत्या प्रतिबंधक ग्रह सुरू करणारे समाजसुधारक कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक ग्रह सुरू केले होते. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, मराठा या इंग्रजी वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? मराठा या इंग्रजी वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ लोकमान्य टिळक हे मराठा या इंग्रजी वृत्तपत्राचे पहिले संपादक होते. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्रातील ब्राह्मणोत्तर चळवळीचे नेतृत्व कोणी केले होते? महाराष्ट्रातील ब्राह्मणोत्तर चळवळीचे नेतृत्व कोणी केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड राजर्षी शाहू महाराजांनी महाराष्ट्रातील ब्राह्मणोत्तर चळवळीचे नेतृत्व केले होते. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, गाडगे महाराजांचे संपूर्ण नाव काय होते? गाडगे महाराजांचे संपूर्ण नाव काय होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ डेबूजी जानोरकर हे गाडगे महाराजांचे नाव होते. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, मुंबई हे बेट ब्रिटिशांना कोणाकडून आंदोलन मिळालेले आहे? मुंबई हे बेट ब्रिटिशांना कोणाकडून आंदोलन म्हणून मिळाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ पोर्तुगीज यांच्याकडून मुंबई हे ब्रिटिशांना आंदोलन म्हणून मिळाले होते. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, सर्वात मोठा पक्षी कोणता आहे? खालीलपैकी जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड शहामर्ग. शहामर्ग हा जगातील सर्वात मोठा पक्षी आहे. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या रोगावरील उपचारासाठी केमिओथेरपी या उपचार पद्धतीचा वापर केला जातो? खालीलपैकी कोणत्या रोगासाठी उपचारासाठी केमिओथेरपीचा वापर केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क कर्करोगासाठी केमिओथेरपीचा वापर केला जातो. ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, रजत दर्पणसाठी तयार करण्यासाठी कोणता धातू वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड चांदी. रजत दर्पणसाठी चांदी हा धातू वापरतात. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, सिन्नाबार हे कशाचे धातुक आहे? सिन्नाबार हे कशाचे धातुक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब पारा. सिन्नाबार हे पारा याचे धातुक आहे. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी तंतुमय मुळाचे उदाहरण असलेली वनस्पती ओळखा. खालीलपैकी तंतुमय मुळाचे उदाहरण असलेली वनस्पती ओळखा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड मका. मका हे तंतुमय मुळाचे उदाहरण असलेली वनस्पती आहे. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, जिप्समचा वापर कोणत्या जमिनीच्या सुधारण्यासाठी होतो? जिप्समचा वापर कोणत्या जमिनीच्या सुधारण्यासाठी होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब चोपण जमिनीसाठी जिप्समचा वापर केला जातो. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, कोलार व हट्टी या सोन्याच्या खाणी कोणत्या राज्यामध्ये आहेत? कोलार व हट्टी या सोन्याच्या खाणी कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड कर्नाटक. कर्नाटक या राज्यामध्ये कोलार व हट्टी या सोन्याच्या खाणी आहेत. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, ताजमहल ही सुप्रसिद्ध वास्तू कोठे आहे? ताजमहल ही सुप्रसिद्ध वास्तू कोठे आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क आग्रा उत्तर प्रदेश या ठिकाणी ताजमहल ही सुप्रसिद्ध वास्तू आहे. ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, भारतातील मुक्त बंदर कोणते आहे? भारतातील मुक्त बंदर कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कांडला. कांडला हे भारतातील मुक्त बंदर आहे. ऑप्शन क्रमांक हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, झाडाची कोणती प्रजाती ही कागद निर्मितीसाठी वापरली जाते? झाडाची कोणती प्रजाती ही कागद निर्मितीसाठी वापरली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक निलगिरी. निलगिरी ही झाडाची प्रजाती कागद निर्मितीसाठी वापरली जाते. ऑप्शन क्रमांक हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, जोग फॉल्स म्हणून प्रसिद्ध असलेले धबधबा कोठे आहे? जोग फॉल्स म्हणून प्रसिद्ध असलेला धबधबा कोठे आहे? तर तो म्हैसूर कर्नाटक या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, भारतामध्ये सर्वाधिक गहू उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? भारतामध्ये सर्वाधिक गहू उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त गहू उत्पादन होते. ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, जगामध्ये सर्वाधिक चहा उत्पादन कोणत्या देशामध्ये होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक भारत या देशामध्ये जगामध्ये सर्वात जास्त चहा उत्पादन होते. ऑप्शन क्रमांक